रुद्राभिषेक माहात्म्य। हिमालयं समारभ्य यावदिन्दु सरोवरं तन्देव निर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते। हिमालयापासून इंदू सरोवर म्हणजे हिंदी महासागर पर्यंत ईश्वर निर्मित राष्ट्र म्हणजे हिंदुस्थान, हिंदूचे स्थान। अशा या ईश्वर निर्मित पवित्र आपल्या भारतीय संस्कृतीत रुद्राभिषेकाला खूप महत्त्व आहे। प्रत्येक देवताला वेगवेगळ्या सूक्ताने अभिषेक केला जातो। भगवान विष्णूला पवमान पुरुष सूक्त, विष्णू सूक्ताने अभिषेक करतात। श्री गणपतीला ब्रह्मणस्पती सूक्त, गणपत्यथर्व शीर्षाने अभिषेक केला जातो। सूर्याला सौर सूक्त किंवा पुरुष सूक्ताने अभिषेक करतात। श्री लक्ष्मी देवीला श्री सूक्त व लक्ष्मी सूक्ताने अभिषेक करतात। तसेच भगवान शिवाला श्री रुद्र महिम्न स्तोत्राने अभिषेक केला जातो। श्री रुद्र भगवान शिवाला अभिषेक करण्यासाठी काय कारण घडले? कारण की कारणाशिवाय कार्य घडू शकत नाही। भगवान शिव जलप्रिय आहेत, जलधारा प्रिय शंकर। भगवान शिव सूक्तांनी स्तुतींनी शीघ्र प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष म्हटले जाते। आता आपण पाहू भगवान शिवाच्या अभिषेकासाठी असं कोणतं महत्त्वाचं कारण घडलं। काहीतरी फायदा असल्याशिवाय मनुष्य ती गोष्ट करण्यास प्रवृत्त होत नाही। मंद माणसाला सुद्धा फळाची अपेक्षा आहे, म्हणून म्हटले आहे, प्रयोजनमनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते। शहाणा असो वेडा असो त्याला फळाचीच अपेक्षा, त्याशिवाय तो त्या कामात प्रवेश करू शकत नाही। देव, गण, गंधर्व, दानव, मानव, राक्षस सर्वच भगवान शिवाला रुद्राभिषेक करतात व भगवान शिवाला प्रसन्न करून मोठमोठ्या पदावर विराजमान झालेत। तर आपण मुख्य विषयाकडे वळूया। रुद्राभिषेकाच्या कर्माचे महात्म्य भगवती पार्वतीला भगवान शिव सांगतात। प्रथम भगवती पार्वती माता म्हणतात, कोणत्या कारणाने हे बालरूप धारण करणारे सनक ऋषी आपल्याकडे आले? तेव्हा भगवान शिव म्हणतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारे। या न्यायाने हे सनक ऋषी पृथ्वीवर भ्रमण करीत असतात। शांता महांता निवसंती संतो वसंतवल्लोकहितं चरंतः तीर्णा स्वयं भीम भवार्णवं जनान अहेतु नान्य पथितारयंतः। ह्या संतांचं ऋषीमुनींचं स्वतःचं काहीच असं हेतू नाही, पण जगाच्या कल्याणासाठी ते सरळ भ्रमण करीत असतात। असंच भ्रमण करीत असताना त्यांना आपल्या कर्मानुसार दुःख भोगणारे अनेक प्राणी पाहिले व त्यांची दुःख पाहून अत्यंत दुःखी झाले, कष्टी झाले। तदा स दुःखितो नूनं कैलासं गतवान द्रुतं लोकानां दुःख संदोहं कथयामास मां प्रति। भगवान शिव म्हणतात, ही देवी, खऱ्या अर्थाने लोकांच्या दुःखाने हे ऋषी दुःखी झाले आणि कैलासावर येऊन दुःखाची वार्ता मला सांगू लागले व ह्या देहधारीच्या म्हणजे मनुष्याच्या दुःखाचा नाश होण्यासाठी सोप्यात सोपा उपाय विचारला व मीही त्या सनक ऋषींना सोप्यातील सोपा व उत्तमातील उत्तम उपाय म्हणून विचारांती मला जो सुचला तो मी तुला सांगितला आणि तो मला योग्य वाटला आणि तो म्हणजे रुद्राभिषेक होय। ज्या जगाच्या कल्याणाचा विचार आहे, मानवाचा विकास आहे, हे मुनी लोक ज्यावेळी सर्व कर्माचा त्याग करून शांत चित्ताने रुद्राभिषेक करतील, त्या योगी त्यांच्या दुःखाचा नाश निश्चितच होईल आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल। जलेन वृष्टिमाप्नोति व्याधिशांतहि कुशोदकैः दध्नाच पशुकामाय श्रिये युक्षुरसेन च। रुद्राभिषेक महात्म्य श्लोक 9। अभिषेक जलवृष्टीची पावसाची इच्छा करणाराने जलाने अभिषेक करावा। आपण नेहमीच पाहतो, पावसाने उशीर केला की सर्व लोक गावात जिथं जिथं महादेव असतील तिथे तिथं जाऊन सामुदायिक रीतीने पाणी घालतात। व्याधी नष्ट करण्यासाठी दर्भाने अभिषेक करावा। ज्यांना पशुधनाची इच्छा आहे
त्याने दह्याने अभिषेक करावा आणि लक्ष्मीची इच्छा असणाराने उसाच्या रसाने अभिषेक करावा. मध्वा जेन धनार्थी स्यान मुमुक्षु तीर्थवारिना पुत्रार्थी पुत्रमाप्नोती पैसा चाभिषेचनात. धनाची इच्छा असणाराने मधाने आणि तुपाने अभिषेक करावा. मोक्षाची इच्छा असणाराने पवित्र क्षेत्रातील तीर्थाने अथवा गंगाजलाने अभिषेक करावा. पुत्रप्राप्तीची इच्छा असणाराने दुधाने अभिषेक करावा. वंध्यावा काकवंध्यावा मृतवत्साच्या वांगणा सद्य पुत्रमाप्नोती पयसा चाभिषेचनात. वंध्या स्त्री असो की मृतवत्सा म्हणजे जिची मुले मरण पावतात जन्मलेची, किंवा अशा स्त्रीने दुधाने अभिषेक केल्यास पुत्रप्राप्ती अवश्य होते. काकवंध्या म्हणजे एकदा प्रसूत झाली असता दुसऱ्यांदा प्रसूत न होणारी. अशा रीतीने श्री रुद्रस्य प्रसादेन बद्धो मुच्चेत बंधनात भीतो भयात प्रमुच्यते वंध्या पुत्र मवाप्नुयात. रुद्राची कृपा झाल्यावर बद्ध हा बंधनातून मुक्त होतो, ज्याला भीती आहे तो भयातून मुक्त होतो आणि वंधीला सुद्धा पुत्र होतात. अशा रीतीने मूर्ख वाचमधीश स्याद दरिद्रो धनिनां वरहा मूको वक्ता भवेत पंगुर गिरिम लंघयते द्रुतम. मूर्ख असेल त्याचे भाषेवर प्रभुत्व होईल, दरिद्री धनवान होईल, मुका उत्तम वक्ता होईल आणि पांगळा पर्वत चढू शकेल. आपण नेहमी म्हणतो ना, मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. त्याप्रमाणे त्याला सगळे सिद्धी प्राप्त होतात. मनसा कर्मणा वाचा शुचिसंग विवर्जितः कुर्याद रुद्राभिषेकंच प्रीतये शूलपाणिनः. तो माणूस मनाने वाणीने कर्माने पवित्र होऊन सर्वापासून आलिप्त होतो व शूलपाणी महादेवाची प्रीती प्राप्त व्हावी म्हणून रुद्राभिषेक करतो. सर्वान काम ममाप्नोती लभते परमाम गतिम नंदतेच मूलम पुंसाम श्रीमच्छंभू प्रसादतः. माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. सर्वश्रेष्ठ गती जी मोक्ष ती त्याला प्राप्त होते आणि महादेवाच्या कृपेने फळ म्हणून प्राप्त होणारा जो आनंद तो त्याला प्राप्त होतो. जो जंगम ब्राह्मण यांच्याकडून रुद्राभिषेक केला असेल त्याला यथाशक्ती गाय पृथ्वी सुवर्ण वस्त्रे इत्यादी दान करावे. दक्षिणा देताना जंगम असो ब्राह्मण असो त्यांचा अवमान करू नये. भगवान शिव म्हणतात, हे मुनी, याप्रमाणे रुद्राभिषेक करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्याला परमानंदाची प्राप्ती होते. असे हे ऋषीमुनींनी भगवान शिवाकडून या रुद्राभिषेकाची मान्यता मिळवून आपल्या पामर जीवाला रुद्राभिषेकासाठी पात्र केले. पण आता तो आचरणात आणणे ही आपली काळाची गरज आहे. असतो मा सद्गमय. हे प्रभो, तू मला असत्यापासून सत्याकडे ने. तमसोमा ज्योतिर्गमय. अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे ने. मृत्योर्मा मृतम गमय. मृत्यूपासून अमरत्वाकडे ने. त्रिविध तापांची शांती हो. समानीव आकुती समाना हृदयानिव समानमस्तुवो मनो यथावत् सुसहासती. समानीव आकुती म्हणजे आपले संकल्प काय एक पाहिजेत. समानी हृदयानिव आपली हृदयसुद्धा एकत्र असोत. समानमस्तुवो मनो आपली सगळ्यांची मने काय एकत्र येवोत. यथावत् सुसहासती आणि जेणेकरून आपण रुद्रातील जे भगवान शिवानी दिलेले विचार आहेत त्या विचाराची परिपूर्णता करून जगाला सुजलाम सुफलाम करू. ओम शांती शांती शांती.